हॅलो. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी या ठिकाणी जात असताना चिंचवली पोरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्षातनं सदा आणि हॅलो हॅलो. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कॉम्बॉक्स इन कडनं गोलंदाजी केली जाईल. रोशन ऑन द वे. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड ओव्हर. पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज. सलामीची जोडी या ठिकाणी रोहित दास आणि सदा. पहिला चेंडू फेस केला जाईल रोशनचा त्या ठिकाणी रोजाच्या माध्यमातून. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू हलक्याशा टॅप केला जात आहे. अंडर बॉक्स स्टाईलने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढला गेला. 4 ओव्हरचा सामना आहे. आलेल्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि ग्रामस्थांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर हलक्याशा त्याने टॅप केलं. त्याने शॉट मिडॉनचा शतरक्षक होता. एक चिके सिंगल पाहायला मिळाली. सदा एक हार्ड हिटर आहे. हा चेंडू या ठिकाणी मात्र पंच सांगत असताना ही लाईन थोडी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. हा चेंडू खराब आहे. पुनर्शा या चेंडूला फेकण्याचा काम करावं लागेल. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू चांगला होता. हलक्या क्षेत्राने टॅप केलं. त्यानंतर एक चिके सिंगल, त्यानंतर वाईट. हा फटका फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र टीपला जातोय झेल. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का सदाच्या स्वरूपात टीम चिंचवली 4 या संघाला लागत असताना. नवीन बॅट्समन लगेचच आपण तयार राहायचं. मंगेश इनाने ऍक्शन मध्ये जात असताना वन डाऊनचा हा फलंदाज आहे. मंगेश थोडं धावत जायचं. लगेच आपल्याला सामने या ठिकाणी मात्र चालू झाले गेलेत. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर अप्रतिम ही स्पर्धा आपल्या अनुभवाला मिळते. त्यानंतर बोहनुली गावचे सुपुत्र माननीय श्री लालचंद निरगुडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा येत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक ही स्पर्धा आपल्या घर बसल्या टीव्हीवर, मोबाईलवर एन्जॉय करतात, अँड्रॉइड टीव्हीवर एन्जॉय करतात, लॅपटॉपवर एन्जॉय करतात, त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी राहुल. गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे. P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी. थर्ड या सर्कलच्या बाहेर फक्त आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजन मधून आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील.
2 चेंडू फेकी केल्या, त्यामध्ये बरंच काय घडलं. एक वाईट पाहायला मिळाला, चिक्की सिंगल, एक विकेट पाहायला मिळाला. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल का सैल, हा प्रश्न पडला होता. झेल टिपायचा होता, अशा साध्या झेल मात्र टिपाने गरजेचं आहे. क्रिकेट नेहमीच अनिश्चिततेने भरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. झेल खूप महागडी पडू शकते टीम गोरेगाव या संघाला, परंतु जर तरला या ठिकाणी महत्व दिलं जाणार नाही. या इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र मंगेश पहिला चेंडू फेस करत असताना त्या ठिकाणी मात्र पॉइंटच्या शॉर्ट पॉइंटला मात्र त्याचा झेल सोडलाय, संधी मिळाली. हा फटका त्या ठिकाणी स्टेट अँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खेळपट्टीवर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोतून दे चेंडूला अडवण्यात यश आलंय गोलंदाज रोशनला. 2 चेंडू फेस केलेत रोहिदासने. रोहिदास एक चांगला खेळाडू आहे, मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. जसं म्हटलं गेलं तसं चेंडू मात्र या ठिकाणी मात्र कार्पेटच्या माध्यमातून फाईन मधनं डीप फाईनचा चौकार, संघर्षाचा पहिला चौकार टीजे. सर या ठिकाणी मात्र या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना कुठेतरी लाईन खराब आहे. बघा आयोजकांना विनंती आहे, आपण बाकीच्या संघांना लवकरात लवकर बोलवा. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी अजून एक मोठा फटका. खेळण्याच्या नादात या ठिकाणी मात्र आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. रोहिदास बॅक टू आउट. चला पंच, प्रति ओव्हर मागे टीम मीटिंग करून देऊ नका, लवकरात लवकर सामने आपल्याला खेळवायचे आहेत याची नोंद असू द्या. टीम मीटिंगला तुम्हाला वेळ दिला जाईल याची नोंद असू द्या. 2 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक स्टॉल सुद्धा दिली जाईल. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल, मेक इट मॅक्सिमम षटकार. मंगेच्या बॅट मधनं पहिला धमाका, संघर्षाचा पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी डबल डिजिट मध्ये धाव संख्या. हा चेंडू चांगला आहे परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या चुका होत आहेत, त्याचं रूपांतर या ठिकाणी मध्ये चिक्की सिंगल मध्ये करत असताना सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डबल विचार केला तर अर्जुन आलाय, इन नंबर 4 चा हा फलंदाज आहे
अर्जुनची फलंदाजी मी तागवाडी या ठिकाणी बघितली होती. एका ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा कुठून काढल्या होत्या त्या अर्जुनने. चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून नेहमीच मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला दिलीप पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू खेळणं या ठिकाणी मात्र थोडंसं अवघड पडू शकतं टीम चिंचवली संघाला, परंतु या ठिकाणी गोलंदाजी चांगली केली जाते. गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून कॉम्बॉक्सिंग कडनं गोलंदाजी केली जाईल. हाही चेंडू चांगला आहे, गतीमध्ये व्हेरिएशन. हा चेंडू थोडासा पुढ्यात टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळले जात आहेत. डॉट पर्सेंटेज वाढवल्या जातात टीम चिंचवली संघाच्या माध्यमातून. धावा बनल्या गेल्यात, परंतु आता कुठेतरी धावांवर अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून. एक नौके गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण संघ या ठिकाणी मात्र नौका संघ पाहायला मिळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे अर्जुनचा. हा फटका बसला आहे, त्या ठिकाणी मात्र बॅटच्या टोईंगला चेंडू लागला गेला. सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाईल. इतर म्हणून या ठिकाणी मात्र जेवढे चेंडू मंगेशला फेस करता येतील तेवढे चेंडू मात्र खेळणं गरजेचं आहे मंगेशला. आपल्या संघासाठी चिंचवली 4 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकी करत असताना 8 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, असं वाटलं होतं या ओव्हरला खूप मोठं केलं जाईल, परंतु त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. हाय फटका चांगला आहे, कशी तरी टॅप केला जातं. ग्राउंड शॉट त्या ठिकाणी खेळला जातं. एक धाव तर कंप्लीट केलं जाईल. चुकीचं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर टीम चिंचवली 4 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावसंख्या चला पाणी घेऊन जायचं लगेचच. तर या थोड्याशा वेळामध्ये आपण लगेचच कॅमेरामॅनला विनंती आहे कॉम्बॉक्स आपण कव्हर करायचा आहे. त्या लगेचच आपण या ठिकाणी माननीय श्री पेशाने बघितले गेले तर अंबरनाथ तालुक्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री बाळारामजी कांबरे या साहेबांचा आपण सत्कार सोहळा करूया. अतिथी देवगण या ठिकाणी मात्र आलेल्या पाहुण्यांचं तर मानाने सन्मान करणं. या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेचे उपदार शाल या स्पर्धेचा मानाचा सन्मान चिन्ह देऊन बाळारामजी कांबरे या साहेबांचा आपण करूया सत्कार सोहळा. माननीय श्री भरतजी गावंडा यांच्या शुभ हस्ते आपण तो सत्कार सोहळा या ठिकाणी आपण करूया. त्यानंतर शाबाज काकांना सुद्धा विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायत सामटोलीचे सरपंच निशिकांतजी हिरमाळे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्कार सोहळा करूया. या ठिकाणी हा फटका बसला आहे, मंगेशला परतावं लागेल. झैल अतिशय चांगला घेतला. भरतदादा गवंडा यांच्या शुभ हस्ते हे सत्कार आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे स्वतः आधारस्तंभ आहेत माननीय श्री भरतदादा गवंडा. पेशाने बघितले गेले तर पोलीस पाटील सुद्धा आहेत. आलेल्या पाहुण्यांचा मानाने सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व माझ्या लाडक्या पाहुण्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. न्यू बॅट्समन लगेचच रेडी राहायचं आपण त्या ठिकाणी. या तिन्ही त्रिमूर्तींचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा पार पडत असताना ब्रदर्स स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत.
अशा लाडक्या पाहुण्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. क्रमांक 4 या ठिकाणी चिंचवली फोर या संघाला लागत असताना पंढरी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 19 वर या ठिकाणी चौथा धक्का आपल्याला पाहायला मिळालाय. तर एका इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच दुसऱ्या मॅचचा त्या ठिकाणी टॉच करून घेऊया. आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिले दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4 आणि येतोय हा चौकार. हाय चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. पंढरीच्या बॅटमध्ये चौकार आला त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी कमबॅक केलं गेलं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं रघुनाथ. धपलकावर धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली. हाय चेंडू चांगला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद. कुडसावरे विपक्ष जांभिवली सागर. तर दोन्ही संघ आल्याची नोंद करायची आहे आणि त्या 2 बॉलने पॅनलाइज केले जाईल. सर्वांना नियम या ठिकाणी सारखे असतील. तर याच दरम्यान माननीय श्री जगन शंकर गावंडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या स्टेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगन शंकर गावंडा तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. याच दरम्यान माननीय श्री जोमा पारधी त्याचनंतर बाळू मारुती वारगडा यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा केला जाईल. मॅन फ्रॉम कोपरेजवाडी ना. आणि या स्पर्धेसाठी बॉलचा पुरवठा आपल्याला पाहायला मिळतोय. हा क्षण टिपायचा. कॅमेरामॅन रोशनला विनंती आहे. यस टिपला जातोय. आणि ज्या पाहुण्यांची आम्ही सकाळपासून वाट बघत होतो आल्यापासून मी म्हणत होतो आमचे लाडके काळजाचे ठोका म्हटलं तरी हरकत नाही. विष्णुदादा गावंडा यांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर
मान्य श्री जगन गावंडा या साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सोहळा आपण करून घेऊया. तर जोमा सर आमचा आवाज येत असेल तर कॉम्बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. स्लॉगरचं षटक फेकी केले जाते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहन आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. हा चेंडू इथे मात्र बॅकफुटवर आले. जागा बनवली होती. स्टेट अँड ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न होता परंतु युमेश साहेब विल डेफिनेटली फलंदाज बाद क्लीन बोल्ड. अनिल बॅक टू पवेलियन. पाहायला मिळते अजून एकाचे चेंडू शिल्लक. या पूर्वार्धाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. तुर्वास भगतने षटकार जर ठोकला तर माझ्याकडनं 500 रुपये एका षटकारासाठी. पहिला चेंडू ओव्हर पिच होता त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. अर्जुन बराच काळ नॉन स्ट्राईक इंडवर होता परंतु आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. अर्जुनला पाहिजे तशी फलंदाजी या ठिकाणी करता आली नाही आणि ज्या अपेक्षा होत्या अर्जुनकडनं चिंचवली फोर संघाच्या त्या अपेक्षा कुठेतरी कमकुवत होत असताना 28 धावा डबल कव्हर. सेकंड लास्ट बॉल दिस इनिंग. फटका बसलाय त्या ठिकाणी शतरक्ष जवळपास कोण नाही. या शॉर्ट मिडऑन मध्ये नो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा रामत्रित्या कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 30 धावा डबल कव्हर. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विचार केला तर 19 धावा होत्या. त्यानंतर कुठेतरी कमकुवत असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली चिंचवली 4 या संघाची. जसा बाद झाला सध्या तिथून मात्र कुठेतरी धावांवर अंकुश लावला गेला गोरेगाव या संघाने. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा. पूर्वार्ध संपले गेले त्या ठिकाणी कुडसाबरे संघाचा कर्णधार आणि जांभिवली सागर संघाचा कर्णधार. बघा इनिंग संपली गेली. इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉच करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. येणारे 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी टीम विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव राहुल या टीमला.
चला जांभिवली सागर संघाचा कर्णधार आणि कुडसावरे संघाचा कर्णधार. येणारे 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सदा. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर. पहिला चेंडू फेस केला जाईल. पहिला चेंडू बॉडीला स्पर्श करत असताना बॅटच्या रडार मध्ये आला होता हा चेंडू. पहिल्या चेंडूवर धमाका दाखवलाय बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. रोकाव्या लागतील या ठिकाणी. टीम आपल्याला पाहायला मिळते टीम चिंचवली पोर या संघाला, कारण येणारे 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. फटका पसलाय त्या ठिकाणी. शतरक्षक आहे गॅप मध्ये चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने. दोन शतरक्षक त्या ठिकाणी लागले होते. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट. मंगेश आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याच्या बॅट मधनं धावा बनल्या होत्या, परंतु बरंच काही करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी मात्र नाराजगी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाला चिंचवली फोर संघाचा हा एक नौका संघ आपण पाहतोय आणि नौके फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या संघाचा विचार केला तर सदा बॉडी लँग्वेज बघितलं तर हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, पॉवरफुल अँड सक्सेसफुल येतोय हा षटकार. मास्टर या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. हा ही फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे अनिल आपण पाहतोय. अनिलचा विचार केला तर ज्या जर्सी आपण प्रदान केलेल्या पाहतोय चिंचवली फोर संघाच्या माध्यमातून त्या जर्सी मात्र स्पॉन्सर केल्या जात आहेत. टीम चिंचवली फोर या संघाला आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी आपण पाहतोय, परंतु त्या ठिकाणी बॅटच्या मिडल मध्ये हा चेंडू होता आणि इथून अजून एक दमदार षटकार बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. रघुनाथच्या बॅट मधनं हा धमाका. कोणा बीच धावा. लगभग 70% सामना या ठिकाणी आपल्या बाजूने केला गोरेगाव या संघाने. हा चेंडू चांगला आहे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. 20 धावा धावफलकावर. फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु बेदम मार दिला जातोय पहिल्याच ओव्हर मध्ये. हा चेंडू खराब आहे. याच दरम्यान चिंचवली गावचे एक चांगले समाजसेवक आहेत. या वर्षी मात्र बऱ्याचदा बीसीचे चिंचवली टीमला कुठेतरी सपोर्टात उभे असलेले आमचे लाडके संजय दादा आंबेर यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. या चौकाराच्या मदतीने सामना या ठिकाणी खुला केला जातोय. नेक्स्ट मॅच जांभिवली सागर विपक्ष कुडसावरे. येणारी चेंडू असतील 18 आणि लागणारी धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा.
येणारे 18 चेंडू आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी टीम गोरेगाव या संघाला. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सध्या टीपला जातोय झेल. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी लागत होता टीम गोरेगाव या संघाला. बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी रोशन. बॅक टू द गाव. तुम्ही जरी उपस्थिती दाखवली नाहीये तर आयोजकांकडे आपण संपर्क साधून जे काही नियम असतील ते तुम्हाला फॉलो करावे लागतील याची नोंद असू द्या. या ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. त्या ठिकाणी चिंचवली फोर संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. यस विकेट, हिट विकेट. यस फलंदाज बाद. गोलंदाज आपण अर्जुनला पाहतोय त्या ठिकाणी. हा चेंडू मात्र तिथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये करत असताना सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य दिलं जातंय. बोला ना. नमस्कार. हा बोला ना. अजून लागतील शोधायला लागतील मग. हो हो चालेल थांबा. हॅलो इन्स्टाला ऑनलाईन आहे. मास्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 26 या धावसंख्येवर आपल्याला 30 गडी बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 14 चेंडू आणि लागणारी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 5 धावसंख्या. 25 या धावसंख्येवर पहिला विकेट आलं होतं. त्यानंतर दुसरा विकेट सुद्धा 25 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर 26 या धावसंख्येवर 3रं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. टीम आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी गोरेगाव राहुल या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. राहुल आला होता मैदानात. इन ॲक्शन मध्ये वन डाऊनचा फलंदाज होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं हिट विकेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी मैदान सोडावं लागलं. स्वतःच्या वैयक्तिक ग्राउंडवर मात्र खेळ करत असताना हा गोरेगाव संघ फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मंगेश जज करतोय चेंडूला. अजून एक विकेट. फलंदाज बाद. 4था आदरा टीम गोरेगाव या संघाला.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एका धावेचं षटक फेकलं गेलं. 18 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना आणि त्या ठिकाणी मात्र 3 विकेट सुद्धा आपल्या नावावर करून घेतल्या. उर्वरित समीकरण आहे 4 विकेट. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु चेंडू अडवण्यात यश तर आलंय सदा. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. थोडीशी गाई केली जाते सदाच्या माध्यमातून आणि ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. सामना थोडासा रोमॅन्चक मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोरेगाव विपक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चिंचवली 4 हा संघ. या 2 धावा येणाऱ्या 11 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम गोरेगाव या संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तुषारला आपण पाहतोय, चांगला गोलंदाज आहे. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला, एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने, डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय विजयी चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी दिलीपच्या बॅटमधनं आणि हा सामना फिनिश. नेक्स्ट मॅच जांभिवली संघाचा कर्णधार आणि कुडसावरे संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे.